नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संजय मनमाने बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलवर प्लीज स्वागत करीत आहे। आज आपण जो बायोलॉजी चॅप्टर नंबर 8 आहे, ज्याचं नाव आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, त्याचा पार्ट 15 बघणार आहे। या आधीचे पार्ट 1 ते पार्ट 14 आपल्या बायोलॉजी टॉपर या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। व्हिडिओ चालू करण्यापूर्वी मी आपल्याला एक अशी विनंती करतो की जर तुम्ही माझ्या बायोलॉजी टॉपर या चॅनलला सबस्क्राइब केले तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि कमेंट मध्ये आणखीन कोणते कोणते व्हिडिओ आपल्याला पाहायला आवडतील ते जरूर कळवा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। ह्याच्या आधी आपण आरबीसी म्हणजे काय शिकलोय। आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल कशी असते, काय असते, सगळं डिटेल मध्ये शिकलोय। आता आपण व्हाईट ब्लड कॉर्पस्कल म्हणजेच डब्ल्यूबीसी किंवा ल्युकोसाइट म्हणजे काय ते आपण बघणार आहे। डब्ल्यूबीसी ला ल्युकोसाइट सुद्धा म्हणतात, लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला परीक्षेला येऊ शकते। तुम्हाला व्हाईट ब्लड कॉर्पस्कल म्हणलं तरी सुद्धा समजायला पाहिजे डब्ल्यूबीसी म्हणजे काय आहे ते, किंवा व्हाईट ब्लड सेल म्हणलं तरी सुद्धा समजायला पाहिजे। आणि ल्युकोसाइट म्हणलं तर हा शब्द, सगळे शब्द एकच आहेत। हे फिरवून विचारते तुम्हाला का नाही, फसवण्यासाठी विचारते, तर तुम्ही का नाही सगळेच व्हाईट ब्लड सेलला काय म्हणते, ल्युकोसाइट म्हणते, परत का नाही व्हाईट ब्लड कॉर्पस्कल म्हणते, डब्ल्यूबीसी म्हणते, हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। इथनं याच्यानंतर ल्युकोसाइट म्हणलं तर तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे व्हाईट ब्लड सेल आपण बघतो। ल्युकोसाइट आर कलरलेस न्यूक्लिएटेड अॅमीबॉडी सेल लार्जर दॅन आरबीसी। ह्या कशा असतात, कलरलेस असतात, त्याला कोणताही कलर नसतोय, जसं की पाण्याला सुद्धा कलर नसतोय, तर हे सुद्धा का नाही कलरलेस असतात। न्यूक्लिएटेड असतात म्हणजे ह्याच्यात न्यूक्लियस असतोय, आरबीसी मध्ये न्यूक्लियस ऍबसेंट होता, ह्युमनच्या आरबीसी मध्ये, कॅमल मध्ये होता तो न्यूक्लियस, तर हा ह्याच्यात सुद्धा न्यूक्लियस आहे। अॅमीबॉडी सेल लार्जर दॅन आरबीसी, हा आरबीसी पेक्षा नाही जास्त मोठे असतात आणि त्यांना कोणताही आकार उकार नसतोय, अमेबा असतोय ना त्यासारख्या ह्या सेल्स असतात। ड्यू टू देअर अॅमीबॉड मूवमेंट दे कॅन मूव्ह आउट द कॅपिलरी वॉल बाय द प्रोसेस ऑफ डायपेडिसिस। हे काय नाही अॅमीबॉड मूवमेंट करतात कुठं, कॅपिलरी वॉल मध्ये, जी कॅपिलरी आपली म्हणजे फेन किंवा आर्टरी, या दोन कॅपिलरी आहेत, त्यामध्ये ते मूव्ह करतात आणि ह्या प्रोसेसला डायपेडिसिस म्हणतात। हा तुम्हाला एमसीक्यू ला येऊ शकतोय, नीट ला सुद्धा येऊ शकतोय आणि सीईटी ला सुद्धा येऊ शकतोय। नॉर्मल अडल्ट हॅज ए on an average 5,000 to 11,000 WBC per mm cube of blood, म्हणजे एखाद्या अडल्ट नॉर्मल ह्युमन बीइंग मध्ये 5,000 ते 11,000 WBC पर mm क्यूब, हे का नाही युनिट आहे, लक्षात घ्यायचं, पर mm क्यूब हे ब्लड मध्ये पाहिजेतच, 5 ते 11,000। डिक्रीज इन नंबर ऑफ WBC म्हणजे जर डब्ल्यूबीसी चा नंबर कमी झाला तर ल्युकोपेनिया म्हणून होतोय। ल्युकोपेनिया हा कुठे आढळतोय, कॉमन इन HIV, एड्स, टीबी पेशंट और दोज एक्सपोज्ड रेडिएशन, शॉक एक्सेट्रा। म्हणजे हा कुठे आढळतोय, HIV पर्सन आहेत किंवा एड्स झालेला ज्यांना पर्सन आहे किंवा टीबी पेशंट आहेत, त्यांच्यात हे तुम्हाला का नाही ल्युकोपेनिया हा रोग किंवा डिसीज आढळतोय। काय होतंय, नंबर ऑफ डब्ल्यूबीसी कमी होते। पेशंट दोज एक्सपोज्ड रेडिएशन, शॉक एक्सेट्रा, जेव्हा आपण कॅन्सर होतोय तेव्हा किमोथेरपी करतात, तर किमोथेरपी मध्ये काय होतंय, तर रेडिएशन सोडते, एक्सरे सोडते किंवा शॉक देते, कारण की स्पेसिफिक सेल मारण्यासाठी। कॅन्सर मध्ये ट्यूमर होतोय किंवा गाठ होत्या, त्या गाठ म्हणजे काय असत्या, तर
अनकंट्रोल सेल वाढत असते, तर ते अनकंट्रोल सेल वाढते, त्याला मारण्यासाठी शॉक किंवा रेडिएशन देते, त्या माणसात WBC तुम्हाला कमी दिसते. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. त्यामुळे तर HIV आणि TB माणसाला देखील कोणताही रोग होतोय, कारण WBC ह्या काय करतात, रोग प्रतिकार शक्ती वाढवते, परंतु त्या प्रमाणात पाहिजेत. किती? 5000 ते 11000 आत पाहिजेत. टेम्पररी इनक्रीज इन नंबर ऑफ WBC इज कॉल्ड ल्युकोसायटोसिस. म्हणजे काही काळासाठी जेव्हा इनक्रीज WBC चा नंबर होतोय त्याला का नाही ल्युकोसायटोसिस असं म्हणतात. इट इज द ड्यू टू इन्फेक्शन. जर आपल्याला इन्फेक्शन झालं कशाचं, तर कधी कधी का नाही WBC वाढते टेम्पररी काळासाठी आणि त्या नाही परत नॉर्मल होते. इट ऑल्सो ऑकर इन ड्युरिंग प्रेग्नेन्सी अँड इन न्यूबॉर्न बेबी. हे कधी होत आहे इन्फेक्शन? जेव्हा प्रेग्नेन्सी असत्या किंवा प्रेग्नेंट वुमन असत्या तेव्हा आणि एखादं बाळ जन्माला येतं तेव्हा हा ल्युकोसायटोसिस होतोय. Uncontrolled increase in number of the WBC is type of blood cancer called leukemia. जेव्हा अनकंट्रोल्ड WBC वाढते, WBC खूप सारे वाढायला लागेल आणि त्याने मरण पावत नाही, तर एक पाहिजे तिथं 10 सेल का नाही तयार व्हायला लागले. अनकंट्रोल्ड कुठलाही कंट्रोल नाही तर त्याला आपण ब्लड कॅन्सर म्हणतोय. ब्लड कॅन्सर होतोय म्हणजे ट्रिमेंडसली का नाही सेल वाढायला चालू होते, त्याला अनकंट्रोल्ड इनक्रीज नंबर ऑफ द WBC म्हणतोय. आणि त्याच रोगाला ब्लड कॅन्सरला आपण ल्युकेमिया असं म्हणतोय. लक्षात ठेवायचं, हा सुद्धा तुम्हाला का नाही क्वेश्चन येऊ शकतो. WBC मेनली कन्सर्न विथ द डिफेन्स मेकॅनिझम दॅट इज द प्रोटेक्शन. हा WBC काम काय किंवा फंक्शन काय, तर डिफेन्स करायचं, बॉडीला डिफेन्सचं काम करतोय. म्हणजे बॉडीमध्ये एखादा का नाही मायक्रोब्स, व्हायरस किंवा ह्यालाच आपण पॅथोजन म्हणतो, हा आपल्या बॉडीत आला तर त्याला मारायचं काम हा आपला डिफेन्स सिस्टीम म्हणजेच WBC करते आणि आपल्या बॉडीला प्रोटेक्शन करायचं काम करते हे WBC. जर पॅथोजन जास्त झाले, स्ट्रॉंग असले तर फक्त आपण आजारी पडतो, नाहीतर आपण रोज आजारी पडलो असतो, कारण की आपल्या जिथं राहतोय तिथे सुद्धा खूप सारे काय मायक्रोब्स आणि पॅथोजन्स असतात आणि त्या मायक्रोब्स आणि पॅथोजनला अडॅप्ट केले आपल्या बॉडीनं, म्हणजे WBC असते, WBC सारखं मारत असतात त्यांना आणि डिफेन्स करत असतात आणि आपल्या बॉडीला प्रोटेक्शन करत असतात. आता आपण नंतरचा जो टाइप बघतोय तो आहे टाइप ऑफ WBC. WBC टाइप किती? दे आर द पॉलिमॉर्फिक इन नेचर. ते पॉलिमॉर्फिक इन नेचर असतात, पण त्यांच्यात दोन प्रकार पडतात मेनली WBC ची टाइप. लक्षात घ्यायचं सोपं आहे, काही सुद्धा नाही. ग्रॅन्युलोसाइट आणि अग्रॅन्युलोसाइट हे दोन मेनली प्रकार पडतात. आता ज्यामध्ये ग्रॅन्युल आहेत किंवा काहीतरी तुम्हाला ग्रॅन्युल्स दिसतात त्यांना ग्रॅन्युलोसाइट म्हणणार, आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये ग्रॅन्युल ऍब्सेंट आहेत, त्याला अग्रॅन्युलोसाइट म्हणणार, म्हणजे ऍब्सेंट. ग्रॅन्युल म्हणजे ग्रॅन्युलोसाइट ऍब्सेंट आहे. आता ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 पार्ट पडतात, ते आपण डिटेल मध्ये बघणार आहे. पहिला पार्ट आहे न्यूट्रोफिल, दुसरा पार्ट आहे बेसोफिल, त्याला सायनोफिल्स म्हणतात, बेसोफिल किंवा सायनोफिल्स म्हणतात. आणि तिसरा पार्ट आहे इसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स त्याला म्हणतात. इसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स. हे काय फिल्स म्हणजे काय लविंग. आपण पुढे बघूया फिल्स म्हणजे काय. फिल्स म्हणजे लविंग असते. आता अग्रॅन्युलोसाइट मध्ये दोनच पार्ट पडतात, एक आहे लिम्फोसाइट आणि दुसरा आहे मोनोसाइट. लक्षात घ्यायचं, हे काय कन्फ्युज व्हायचं नाही. ग्रॅन्युलोसाइट मध्ये 3 पार्ट पडतात, न्यूट्रोफिल, दुसरा आहे बेसोफिल, त्याला सायनोफिल्स म्हणतात, तिसरा आहे इसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स. आणि अग्रॅन्युलोसाइट जे ग्रॅन्युल्स नसतात असे लिम्फोसाइट आणि मोनोसाइट. हे प्रकार लक्षात ठेवायचे, हे नाही कन्फ्युज होऊन जायचं नाही.
कारण अग्रॅन्युलर साइट मध्ये अग्रॅन्युलर साइटच्या 2 सेल आहेत त्याच लिहायच्या, ग्रॅन्युलर साइट मध्ये ग्रॅन्युलर साइटच्या 3 सेल आहेत त्याच लिहायच्या. फक्त इथं नाव नाही 2 नाही जास्त आहेत, हे लक्षात ठेवायचे. कन्फ्युजिंग करून घ्यायचं नाही, काही सुद्धा अवघड नाही. आता आपण ग्रॅन्युलर साइट म्हणजे काय ते बघतोय. These are the WBC with the granular cytoplasm. सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असते त्याला आपण काय ग्रॅन्युलर साइट म्हणतोय. कॉल्ड पॉलीमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट PMN सेल. म्हणजे काय ज्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट असतात त्याला आपण पॉलीमॉर्फोन्यूक्लियर ल्युकोसाइट किंवा PMN सेल असं म्हणतोय. दे हॅव लोबुलेटेड न्यूक्लियाय इन डिफरंट शेप. त्यांच्यात काय जो न्यूक्लियस असतोय तो लोबुलेटेड असतोय, म्हणजे लोब्स लाईक स्ट्रक्चर असतोय. असं लोबुलेटेड स्ट्रक्चर असतोय आणि डिफरंट शेप मध्ये असतोय, वेगवेगळ्या शेप मध्ये. ग्रॅन्युलर साइट आर फॉर्म्ड मायलॉइड स्टेम सेल. ते काय कशापासून मायलॉइड स्टेम सेल पासून तयार होते. वन्स फॉर्म डू नॉट डिवाइड. पहिल्यांदा त्या तयार होते परंतु ते डिवाइड होत नाहीत. परत एकदा तयार झाल्यानंतर त्या डिवाइड होत नाहीत. ग्रॅन्युलर साइट constitute about 72% of the total WBC. आता ग्रॅन्युलर साइट सेल किती बघायचं तर 72% सेल ह्या WBC मधले आहेत त्या ग्रॅन्युलर साइट आहेत. आता ग्रॅन्युलर साइट मध्ये 3 प्रकार आहेत तुम्हाला सांगितलं जाय, पुढे बघणारच आहे आपण. ग्रॅन्युल्स आर ऍक्च्युअली सिक्रेटेड व्हेसिकल विच कंटेन व्हेरियस सिक्रेशन एन्झाइम एक्सेट्रा. आता ग्रॅन्युल्स असतात ते काय करतात तर सिक्रेटरी व्हेसिकल म्हणून काम करतात. आणि त्या सिक्रेटरी व्हेसिकल मध्ये किंवा जे सिक्रेट करणार आहेत त्यात काय असतात तर सिक्रेशन असते, एन्झाइम असते एक्सेट्रा. म्हणजे काही सिक्रेशन असतात आणि एन्झाइम्स असतात ते काय सिक्रेट कोण करते तर सिक्रेटरी व्हेसिकल ग्रॅन्युलचे. हे ग्रॅन्युलचं काम आहे. सिक्रेटरी व्हेसिकल असतात आणि त्यात कंटेन्स काय असते सिक्रेशन आणि एन्झाइम हे त्यांच्यात असते. ग्रॅन्युलर साइट क्लासिफाइड इंटू 3 टाइप्स. आता ग्रॅन्युलर साइट असते ते 3 टाइप मध्ये डिवाइड झालेत किंवा क्लासिफाय झालेत डिपेंडिंग अपॉन स्टेनिंग प्रॉपर्टी. आता स्टेनिंग प्रॉपर्टी म्हणजे त्याला आपण जेव्हा मायक्रोस्कोप खाली बघतोय तेव्हा स्टेनिंग करतोय. स्टेनिंग म्हणजे कलर देतो त्याला कारण ओळखण्यासाठी. तर त्या स्टेनिंगच्या प्रॉपर्टी वरून 3 प्रकार पडतात. एक आहे न्यूट्रोफिल्स, दुसरा आहे बेसोफिल्स आणि तिसरा आहे ऍसिडोफिल्स. हे न्यूट्रल असते कलरिंग देण्यासाठी किंवा स्टेनिंग देण्यासाठी. ही बेसिक सोल्युशन लागते त्याला कलर देण्यासाठी आणि ह्याला ऍसिडिक सोल्युशन लागते कलर देण्यासाठी. त्याला स्टेनिंग प्रॉपर्टी वरून 3 प्रकार पडलेत. हे 3 प्रकार ग्रॅन्युलर साइटचे लक्ष ठेवायचे. आता आपण ग्रॅन्युलर साइट मधला न्यूट्रोफिल्स पहिला प्रकार बघतोय. ग्रॅन्युल्स आर व्हेरी फाईन. ह्यांच्यात ग्रॅन्युल्स असतात ते खूप लहान असतात, फाईन असतात. तुम्हाला दिसते तिथे ग्रॅन्युल्स. हे डायग्राम बघायचे, डायग्राम मध्ये तुम्हाला दिसते तिथं हे ग्रॅन्युल्स आहेत. लार्ज इन नंबर, खूप सारे नंबर्स मध्ये असतात. इथं सुद्धा तुम्हाला दिसते खूप नंबर आहेत त्यांचा. हे ग्रॅन्युल्स आहेत बघायचे, डायग्राम मध्ये खूप चांगलं दिले तुम्हाला. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड स्टेन विथ द न्यूट्रल स्टेन. त्याला डाईज मध्ये, डाईज म्हणजे कलर देणे किंवा स्टेन त्याला म्हणलं तर चालते. आपण नाही केस पिकतेत किंवा केसाला वेगळा कलर द्यायचा तर आपण डाईज वापरतो. म्हणजे काय कलर वापरतो. तर हा कलर आहे त्यालाच काय स्टेन मध्ये. इव्हनली डिस्ट्रीब्युटेड अँड स्टेन विथ द न्यूट्रल स्टेन. ठीक आहे, कशाने काय डिस्ट्रीब्युटेड होते आणि स्टेन कशाने होते किंवा कलरिंग कशाने होते तर न्यूट्रल स्टेन आहेत किंवा न्यूट्रल डाईज किंवा न्यूट्रल कलर आहेत त्यावरून ते कलरिंग होते. त्यामुळे ते न्यूट्रल स्टेन कलरिंग झाल्यामुळे आपल्याला दिसते. इथे दिसतंय क्लिअरली तुम्हाला.
न्यूट्रोफिल्स आर अबाउट द 70% ऑफ द टोटल डब्ल्यूबीसी. आता नाही न्यूट्रोफिल्स डब्ल्यूबीसी मध्ये 70% असते. खूप सारे न्यूट्रोफिल्स ते प्रेझेंट असते. आता these cells are the spherical and nucleus in several lobes. त्यांच्यात जे सेल असतात ते स्पेरिकल असतात आणि जो न्यूक्लियस असतोय तो सेव्हरल लोब्ड असतोय. इथे बघायचं न्यूक्लियस आहे, हा तुम्हाला व्हायलेट कलरचा दिसतोय तो न्यूक्लियस आहे. हा सेव्हरल लोब्ड आहे. इथे एक लोब आहे, इथे एक लोब आहे आणि इथे एक लोब आहे. हे सेव्हरल लोब्ड का नाही त्यांचा न्यूक्लियस दिसतोय. आणि ज्या सेल्स आहेत मला हे सेल्स दिसतील ह्या कशा आहेत तर स्पेरिकल म्हणजे गोल आहेत, सर्क्युलर आहेत. These are able to perform amber movement and phagocytosis. ते काय परफॉर्म करते तर का नाही एम्बर्ड मुवमेंट करते कारण की स्वतः जागा स्वतः घेते. आणि फेगोसाइटोसिस म्हणजे एखादी का नाही पॅथोजेन किंवा मायक्रोब्स आला तर ते फेगोसाइटोसिस करते म्हणजे त्याला गिळून का नाही डिस्ट्रॉय करते, गिळते आणि डिस्ट्रॉय करते. हे न्यूट्रोफिल्स करते. दे आर रिस्पॉन्सिबल फॉर डिस्ट्रॉइंग पॅथोजेन प्रोसेस ऑफ फेगोसाइटोसिस. ते एखादा पॅथोजेन एंट्री केलं बॉडीमध्ये तर डिस्ट्रॉय करायचं काम करतंय. म्हणजे कसे कुठल्या प्रोसेस मार्फत तर फेगोसाइटोसिस म्हणजे त्याला गिळून करतोय. म्हणजे का नाही जसं का नाही अमिबा एखाद्या अन्न आल्यानंतर गिळून करून घेतोय किंवा खाऊन टाकतोय तसंच का नाही हे का नाही सेल न्यूट्रोफिल्स डिस्ट्रॉय करायला किंवा पॅथोजेनला डिस्ट्रॉय करण्यासाठी ही प्रोसेस वापरतोय. त्याला फॅगोसाइटोसिस असं म्हणते. पस म्हणजे पू लक्षात घ्यायचं एखादा जखम झाल्यानंतर आपल्याला नाही जो नाही पिवळसर कलरचा किंवा पांढऱ्या कलरचा पस दिसतोय त्याला का नाही पू म्हणतात आपल्या मराठी भाषेत. इट मिक्सचर ऑफ द डेड न्यूट्रोफिल्स. त्यात काय असतंय मिक्सचर ऑफ डेड न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स डेड झालेले असते तो आपण त्याला पस म्हणतो. डॅमेज टिश्यू अँड डेड मायक्रोब्स. त्यामध्ये काय नाही न्यूट्रोफिल्स सुद्धा असतात, काय काय सेल्स किंवा टिश्यू डॅमेज झालेले सुद्धा असतात आणि डेड मायक्रोब्स किंवा जे मायक्रोब्स एंट्री करणार आहेत ते डेड झालेले मायक्रोब्स असतात. हे डेड कोणी केलेत तर न्यूट्रोफिल्सने केलेत. म्हणजे ज्या जखमेवर किंवा एखादी दुखापत झाली आपल्याला तिथं मायक्रोब्स एंट्री करतात. ह्या मायक्रोब्सला थांबवण्यासाठी न्यूट्रोफिल्स त्याचे अटॅक करतात. आणि त्या दोघांच्या भांडणात किंवा लढाईत ज्या न्यूट्रोफिल्स मेलेले आहेत किंवा ज्या टिश्यू मेलेले आहेत आणि जे डेड झालेले मायक्रोब्स आहेत ते तुम्हाला पस मध्ये दिसणार आहे. त्याला आपण पू म्हणतोय. लक्षात घ्यायचं न्यूट्रोफिल्सचं खूप महत्वाचं काम आहे. आणि त्या 70% डब्ल्यूबीसी मध्ये प्रेझेंट असतात. ते स्पेरिकल असतात. न्यूक्लियस का नाही सेव्हरल लोब्ड मध्ये असतोय. एम्बर्ड मुवमेंट करतात आणि त्यामुळे एम्बर्ड मुवमेंट मार्फत का नाही फॅगोसाइटोसिस करतात. म्हणजे सेलला एखाद्या पॅथोजेनला किंवा मायक्रोब्सला खाऊन टाकतात आणि डिस्ट्रॉय करतात. त्या प्रोसेसला आपण पस तयार होतोय. त्या पस मध्ये काय न्यूट्रोफिल्स असतात, डॅमेज टिश्यू असतात आणि डेड मायक्रोब्स सुद्धा असतात. हे तुम्ही लक्षात घ्यायचं. इथे तुम्हाला डायग्राम दिली की न्यूट्रोफिलची डायग्राम आहे. हा तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय, नाव दिली तुम्हाला इथं तुम्ही बघू शकता. आणि हे का नाही गोल गोल आहे ते ग्रॅन्युल्स आहेत. ते स्पेरिकल शेप मध्ये असतात आणि खूप सारे असतात. आता आपण दुसरा पार्ट बघतोय त्याला बेसोफिल किंवा सायनोफिल्स असं म्हणतात. These cells have very few granules of large size. यात ग्रॅन्युल्स असतात पण नाही खूप कमी असतात आणि तुम्हाला नाही साईज त्याची लार्ज असते. न्यूट्रोफिल्स ग्रॅन्युल्स पेक्षा साईज त्याची फक्त मोठी असते पण नाही खूप कमी असते. स्टेन विथ द बेसिक स्टेन. जो पीएच बेसिक आहे त्या स्टेन हे स्टेन होते किंवा कलर होते किंवा डायज होते. डायज म्हणून त्याला काय आपण वापरतोय. ते स्टेन कुठलं असतं बेसिक. आता बेसिक स्टेन एक आपल्याला नाही लॅब मध्ये मिळते ते मिथाइलिन ब्ल्यू हे बेसिक स्टेन आहे आणि त्या स्टेन
हे डायज होते किंवा नाही तुम्हाला कलर होते, हे कलर झालेत म्हणजे डायज झालेत किंवा स्टेन झालेत, त्याला मिथाइल ब्ल्यू म्हणतो आपण. ब्ल्यू कलर असते त्यामुळे हे ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला दिसतंय वेगवेगळे. बेसोफिल आर नॉन फॅगोसाइटिक स्मॉल स्पेरिकल सेल. हे बेसोफिल कसे असतात? नॉन फॅगोसाइटिक असतात, स्मॉल असतात आणि स्पेरिकल सेल असतात. स्पेरिकल म्हणजे गोल असतात, लहान असतात. दे अबाउट 0.5% to 1% ऑफ टोटल WBC. ह्या खूप कमी असतात. WBC मध्ये काय फक्त 0.5% ते काय 1% ह्या काय सेल काय WBC मध्ये कंटेन असते. न्यूक्लियस इज ट्विस्टेड. तुम्हाला हातात न्यूक्लियस दिसतोय, हा ट्विस्ट झालेला असतोय. हा न्यूक्लियस असतो तो ट्विस्टेड असतो किंवा ट्विस्ट किंवा फिरवल्यासारखा असतो. दे आर प्रेझेंट इन इन्फेक्टेड अँड अलर्जिक कंडिशन ओनली. हे प्रेझेंट कुठं असते? जेव्हा इन्फेक्टेड होतंय किंवा अलर्जी आपल्याला कशी तर होत्या, कलरची किंवा नाही खाण्याची किंवा कशीही अलर्जी असू शकते गोळ्याची, तेव्हा ह्या तुम्हाला दिसते. जेव्हा अलर्जी होते किंवा आपण इन्फेक्शन होत आहे तेव्हा ह्या तुम्हाला प्रेझेंट दिसेल. त्याला बेसोफिल्स म्हणतात. बेसोफिल सिक्रेटेड हिपॅरिन, हिस्टॅमिन अँड सेरोटोनिन. ह्या बेसोफिल काय काय सिक्रेट करतात? हिपॅरिन सिक्रेट करतात, हिस्टॅमिन सिक्रेट करतात आणि सेरोटोनिन हे सिक्रेट करतात. हे बेसोफिलचं किंवा सायनोफिलचं काम आहे. त्यांच्यात खूप कमी ग्रॅन्युल्स असतात, लार्ज साईज मध्ये ग्रॅन्युल्स असतात. त्यांचं का नाही डायज किंवा स्टेन हे बेसिक आहे, त्याला मिथाइल ब्ल्यू म्हणतोय आपण. बेसोफिल मध्ये नॉन फॅगोसाइटिक स्मॉल अँड स्पेरिकल असतात. WBC मध्ये ह्या 0.5% ते 1% पर्यंत प्रेझेंट असतात. न्यूक्लियस ट्विस्टेड असतोय आणि ह्या अलर्जिक आणि इन्फेक्शन होतंय त्या कंडिशनला तुम्हाला प्रेझेंट दिसते. बेसोफिल काय सिक्रेट करतात? तर हिपॅरिन, हिस्टॅमिन अँड सेरोटोनिन सिक्रेट करतात. हे तुम्हाला डायग्राम मध्ये बघायला मिळते. हे ग्रॅन्युल्स आहेत, हे न्यूक्लियस आहेत. ग्रॅन्युल्स गोल गोल दिसतात आणि न्यूक्लियस हा ट्विस्टेड असतो. हा मोठा दिसतोय तो न्यूक्लियस आहे. आता आपण तिसरा पार्ट ग्रॅन्युलोसाइट्सचा आहे तो बघतोय. त्याचं नाव आहे इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स. ऍसिडोफिल्स कंटेन लायसोसोमल ग्रॅन्युल्स. जे ऍसिडोफिल्स आहेत किंवा इओसिनोफिल्स आहेत त्यात काय ग्रॅन्युल्स असतात, ते लायसोसोमल ग्रॅन्युल्स असतात. ग्रॅन्युल्स दिसते तुम्हाला, ते लायसोसोमल ग्रॅन्युल्स असतात. स्टेन्ड टू रेड कलर विथ ऍसिडिक स्टेन लाईक इओसिन. आता इओसिन एक स्टेन आहे, त्या स्टेन ऍसिडिक आहे आणि या ऍसिडिक स्टेन ना रेड कलर सेलला येतो. इओसिनोफिल आर अबाउट 1 to 3% ऑफ द WBC. जे WBC आहे त्यामध्ये का नाही 1 ते 3% ह्या इओसिनोफिल्स किंवा ऍसिडोफिल्स प्रेझेंट असतील. न्यूक्लियस इज बायलोब्ड. न्यूक्लियस का नाही 2 लोब मध्ये डिवाइड झालेलं असतं, तुम्हाला दिसतोय. बायलोब्ड म्हणजे 2 लोब्स असतात प्रेझेंट इथे, हे तुम्हाला दिसतोय. हे का नाही न्यूक्लियस आहे तुमचा, तो बायलोब्ड असतोय. दे डिस्ट्रॉय अँटीजेन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स बाय फॅगोसाइटोसिस. हे का नाही काय करते? अँटीजेनला डिस्ट्रॉय करते. कॉम्प्लेक्स ऑफ फॅगोसाइटोसिस. फॅगोसाइटोसिस म्हणजे तुम्हाला सांगितले खाऊन टाकते, इटिंग करते आणि डिस्ट्रॉय अँटीजेनला करते. कशामुळे? अँटीबॉडीच्या कॉम्प्लेक्स मार्फत. दे इन्क्रीज्ड इन ॲलर्जी कंडिशन. जेव्हा ॲलर्जी होत्या किंवा नाही आपल्याला नाही इन्फेक्शन होतंय तेव्हा हा सेलचा किंवा इओसिनोफिल किंवा ऍसिडोफिल सेलचा काउंट वाढतोय किंवा नंबर वाढतोय. दे शोज अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. त्यात एक प्रॉपर्टी असते अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी, ते प्रेझेंट असते.
They also responsible for detoxification and they produce the antitoxin. ते काय करते? अँटीहिस्टॅमिनिक प्रॉपर्टी. तर डिटॉक्सिफिकेशन करते म्हणजे विषाला त्याचं काम करणं बंद करायला लावतंय आणि प्रोड्यूस द अँटीटॉक्सिन म्हणजे काय नाही विषाविरुद्ध अँटीटॉक्सिन तयार करते. पॉइझनला डिटॉक्सिफाय करते किंवा टॉक्सिकला डिटॉक्सिफाय करते आणि प्रोड्यूस द अँटीटॉक्सिन करते म्हणजे विषाला त्याचं काम करण्यापासून परावृत्त करते. असेच आणखी व्हिडिओ बघण्यासाठी बायोलॉजी टॉपर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता आणि आणखी काही व्हिडिओ बघायचे आहे ते तुम्ही कमेंट करून मला कळवू शकता. आणि सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब बटन बाजूला असलेलं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.